सगळे मस्त. आणि श्रीचं म्हणत असेल तर हो. तो आता मोठा झाला आहे. आता 5वीत आहे. वाईच्या बोर्डिंग स्कूलमध्ये जातो. ती हसतच दीपाच्या समोर जाऊन उभी राहत म्हणते, ताई, एकदाही नाही वाटलं या 6 वर्षात की आपल्या छोट्या बहिणीची खुशाली विचारावी? छोटी बहीण मानत होतीस ना मला? राजश्री खाली केलेला दीपाचा चेहरा वर करत बोलते. दोघींची नजरानजर होताच त्या तशाच पाणवलेल्या डोळ्यांनीच गळाभेट घेतात. राजश्री, मला माफ कर. या वेड्या बहिणीला एकदा माफ कर. दीपा तशीच रडत बोलते आणि राजश्रीची मिठी घट्ट करते. आई, चल ना लवकर. माझ्या फ्रेंड्सना तुला पाहायचं आहे. तिथंच आलेली चिव आपल्या आईच्या दीपाच्या साडीच्या पदराला ओढतच म्हणते, आपल्याला आई आहे हे सर्व फ्रेंड्समध्ये सांगून जे ती आली होती छकुली. ताई, चला, केक कापायला उशीर होईल. ही साडी तेवर नेसून या. राजश्री हातातली साडी तिला देतच बोलली. निळ्या रंगाची ती साडी केतकीच्या ड्रेसला मॅचिंग जी होत होती. चिमणी, आई आवरून येते हं, तोपर्यंत तू तुझ्या फ्रेंड्सबरोबर खेळ, म्हणत राजश्री केतूला बाहेर घेऊन गेली. तीही मग काही न बोलता आवरते. थोड्याच वेळात तीही आपल्यावरून बाहेर येते. आज बाहेर ऑफकोर्स तिच्यावरच सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. एकतर तिच्याच मुलीचा वाढदिवस आणि त्यात ती 6 वर्षांनी परत आली होती. का हे कोणाला माहीत नव्हतं. चिव मात्र खुशीत सर्वांना आपल्या आईची ओळख करून देत होती, अगदी आपल्या मैत्रिणींच्या आईंनाही. केतू, जा, केतनला आणि मॉमला बोलवून आण. केक कापूयात ना. शेवटी बऱ्याच वेळाने रणवीर केतूला बोलतो. दीपाकडे एक कटाक्ष टाकतोच. पण आता त्याच्या चेहऱ्यावर ना राग होता ना कसलेच भाव. अगदी निर्विकार चेहरा होता त्याचा. दीपा मॉम हा एक शब्द ऐकते आणि पूर्णपणे तिच्या मनात गोंधळ, भीती असे संमिश्र भाव उमटले होते. शेजारीच उभी असलेली शशी तिच्या खांद्यावर हात ठेवते. तिला समजत होतं की आता दीपाची मनस्थिती काय असेल. तेवढ्यात केतू केतनच्या हाताला ओढतच आणते टेबलजवळ. तर जिन्यावरून 2 बायका खूप दागिने आणि भरजरी साडीत उतरत असतात. आलीच पहा, केतनची मॉम हे. एक पाहुण्या बाई मागे उभे असलेल्या राजश्रीला बोलतात. तसे दीपा मान खाली घालून डोळे घट्ट बंद करते. आपण का घाबरत आहोत इतकं नयनाला? तिच्या इच्छेप्रमाणे तिचं लग्न झालं आहे आणि आपणही रणवीरजींच्या आयुष्यातून कधीच निघून गेलो आहोत, असं मनाशी विचार करता करता ती आपले डोळे उघडते आणि समोर त्याच दोघी, अगदी तिच्या जवळच्या. त्यांना पाहून ती गोंधळात पडते. मामी, कीर्ती, या दोघींकडे पाहत तिच्या तोंडातून बाहेर पडते आणि तशी शशी ही काय असं बोलतेय म्हणून पाहत असते. ही नैना केतनची मॉम असेल ना? शशी हळूच तिच्या कानात बोलते. बोलून फक्त ती त्या दोघींकडे पाहत असते. मॉम, ही दीपा काय करत आहे इथे? केतनची मॉम आपल्या मॉमला कोपरा मारतच बोलते. मला काय माहीत, पण मी आज आपल्या घरी जाणार आहे बघ. त्या ओठ दुमडून हळूच तिच्या कानात बोलतात. तशी ती अँग्री लुकमध्ये आपल्या मॉमला पाहते. कीर्ती, चला केक कापूया. रणवीर कीर्तीचा हात धरत टेबलसमोर आणत म्हणतो, जिथं केतू आधीच उभे असतात. रणवीरचं असं वागणं पाहून कीर्ती मनातून खूप खुश होते, पण दीपाचा मात्र चेहरा पडतो. का या प्रश्नाचं उत्तर आता तिला या 6 वर्षात कळालं होतं. कीर्ती म्हणजे तीच ना, जिचं पुण्यात कॅन्सर स्पेशल हॉस्पिटल आहे? शशांक तिच्या बाजूला इतका वेळ पाहत असलेल्या दीपाच्या कानात बोलतो. दीपा फक्त एकदा शशांकला पाहते. तिचे डोळे पाणावले होते. ती तिथून निघून जाते. तसं शशांकही तिच्या मागे जातो आणि त्याच वेळी या दोघांवर रणवीरचं लक्ष जातं. दीपाजी रडत होत्या? पण का? त्यांचीच इच्छा होती ना की मी कीर्तीशी लग्न करावं. नैना ही मंडपातून गायब झाली होती. ती कुठे या 6 वर्षात मला माहीत नाही. ती कुठे आहे या 6 वर्षात मला माहीत नाही. मग असं सर्व असूनही कीर्तीला पाहून दीपाची शॉक का झाल्या? जाऊ दे, मला काय करायचं आहे आता. तसंही त्यांचंही लग्न झालं आहे आता, त्या शहरी बाबूशी. रणवीर मनातच विचार करत असतो. रणवीर, केक कापूयात ना? कीर्ती बोलते तसं तो भाण्यावर येतो. तसं एक हात केतनचा आणि एक हात कीर्तीचा पकडत तो केक कापतो. बर्थडे सेलिब्रेशन ठरवल्याप्रमाणे धूमधडक्यात होतं. 6 वर्षात खूप काही बदलले आहे याची जाण दीपालाही झाली होती. पण तरीही मनातलं कोडं काही केल्यास सुटत नव्हतं. ते म्हणजे तिची मामी
आणि तिची ती मामे बहीण कीर्ती. त्या दोघी इथे कशा काय? आणि केतन जर तिचा मुलगा आहे तर तिचं लग्न कधी आणि कुणाशी झालं? गेल्या 6 वर्षापूर्वी जेव्हा ती नीरेत भेटली होती तेव्हा तर ती नुकतीच डॉक्टर झाली होती. असे अनेक प्रश्न तिच्या मनात घोळ घालत होते. ती अशी विचारत असतानाच तिला 6 वर्षापूर्वीचा भूतकाळ आठवतो. 6 वर्षापूर्वी ती नीरेत आली होती, रणवीर पुण्याहून येणार त्या दिवशी. त्याच वेळी ती एका हॉस्पिटलमध्ये गेली होती जिथे तिचा सोनोग्राफीचा रिपोर्ट येणार होता. हे दीपा, तू इथे? तिला पाहून अचानक तिची मामे बहीण कीर्ती तिथे येत बोलते. हो, जरा काम होतं. पण तू इथे कशी काय? तिलाही इथे पाहून दीपाला आश्चर्य वाटतं, कारण तिचे कॅन्सरचं हॉस्पिटल होतं तेव्हाच. दीपाच्या मामाची परिस्थिती चांगली होती, तोही एक डॉक्टर होता. अगं, इथे माझ्या एका सिनियरचा सेमिनार होता, तोच अटेंड करायला आले आहे पुढचे 2 दिवस. कीर्ती माहिती पुरवते. अच्छा, मग राहते कुठे? इथे जवळच माझं सासर आहे पाडेगावला. हवं तर तू चल तिकडेच. ती कीर्तीचा हात पकडत प्रेमाने बोलते. सासर? म्हणजे राणाजींचं गाव का? पण राणाजी आता नाहीत ना? आणि आबा, तुझे सासरेही? मी ऐकलं की ते जेलमध्ये आहेत, कीर्ती विचारते. हो, ते सर्व खरं आहे, दीपा उद्विग्न होऊन बोलते. पण मी परत दुसरं लग्न केलंय माझ्या चिमणीसाठी. तिथलेच रणवीर गायकवाड आहेत त्यांच्याशी. अरे वा, पण पप्पा बोलले नाहीत मला याविषयी कधी. आणि नाही आत्या बोलली मला इतक्या वेळा भेटूनही, कीर्ती तक्रार करत म्हणते. हो, कारण मामालाच काय, मी आईलाही या लग्नाबद्दल नाही सांगितलं. लग्न होऊन कुठे आत्ता महिनाच झाला आहे. शिवाय, ती बोलता बोलता थांबते. शिवाय काय? आत्याला या लग्नाबद्दल माहीत नाही हे ऐकून कीर्ती हैराण होते. मी करार लग्न केलं आहे त्यांच्याशी, त्यामुळे या लग्नाबद्दल सर्वांना सांगणं मला बरोबर वाटलं नाही, तिने जरा पिचकतच सांगितलं. करार लग्न? पण का आणि कुणाशी? कीर्तीची उत्सुकता आता शिगेला पोचली होती. ते मी पाडेगावच्या रणवीर गायकवाड यांच्याशी करार विवाह केलाय, असं सांगून ती सर्व तिचा पास सांगते. रणवीर गायकवाड. कीर्ती तिचं बोलणं ऐकून परत एकदा ते नाव उच्चारत विचार करायला लागते. हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटते. रणवीर गायकवाड, पाडेगाव. ती बोलता बोलता आपल्या कपाळावर बोटाने प्रेसही करत असते. ओह, येस येस येस, आत्ता आठवलं. ते हिंद केसरी पेलवान रणवीर गायकवाड तर नाही ना म्हणत आहेस तू? कीर्ती जरा मोठ्यानेच बोलते. तेच, दीपा होकार देते. मिसेस दीपा, तुम्हीच का? तेवढ्यात एक नर्स त्या दोघींजवळ येत म्हणते. हो, मीच दीपा. दीपा पटकन स्वतःला सावरत त्या नर्सला म्हणते. काय झालं नर्स? तुमचे रिपोर्ट आलेत, ते समोरच्या काउंटरवर कलेक्ट करा, नर्स तिला सांगते आणि लगेच निघून जाते. थांब कीर्ती, आलेच मी, म्हणत दीपा आपली पर्स खांद्यावरील सावरत ती काउंटरवर जातेही. पण कीर्ती अजून कसल्या तरी विचारात असते. मग काय करतेस तू कीर्ती? येतेस का पाडेगावला? दीपा रिपोर्ट कलेक्ट करून आली तरी कीर्ती कुठल्या तरी विचारात हरवली होती. मग दीपाच तिला भानावर आणत विचारते. बघू रिपोर्ट, म्हणत कीर्ती तिच्या हातातील रिपोर्ट घेते आणि वाचायला लागते. चेहरा गंभीर होता रिपोर्ट वाचताना. काय ग, काही गंभीर आहे का? तिचा असा पडलेला चेहरा पाहून दीपा काळजीने म्हणते. तू कशासाठी सोनोग्राफी केलीस? रिपोर्ट पाकिटात ठेवत कीर्ती तिला विचारते. अगं, ते मला पुण्याच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. प्रेग्नंट असताना ते गर्भाशयाला गाठ वाटत होती का काय त्यांना, त्यामुळे त्यांनी डिलिव्हरी झाल्यानंतर सोनोग्राफी करायला सांगितले होते. म्हणून आज सकाळीच केली मी, पण त्याचा रिपोर्ट आत्ता आला, ती माहिती देते. पण का गं, काही सिरियस? कीर्तीचा गंभीर चेहरा पाहून ती विचारते. तसं गंभीरच आहे, कीर्ती एक पॉज घेत बोलते. तू एक काम कर, तू हा रिपोर्ट मला दे, मी माझ्या मॅडमना दाखवते आणि खात्री करून घेते. ती आत्ताही बोलताना गंभीरच असते. पण झालंय तरी काय ते तर नक्की सांग. दीपाला आता खूप टेन्शन येतं. म्हणजे सॉरी, पण मला वाटतंय, कीर्ती दीपाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते. बहुतेक तुला दीपा गर्भाशयाचा कॅन्सर आहे. कीर्ती तिला बोलता बोलता धीरही देत असते. काय? दीपा जरा मोठ्यानेच बोलते. तिला चांगलाच धक्का बसला होता. ती हॉस्पिटलमध्ये असलेल्या बेंचवर बसून घेते. तिला तर आजूबाजूची लोक आपल्यालाच पाहत आहेत याचंही भान नसतं.
कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.